कर्नाटक आणि राज्य सरकारच्या समन्वयाअभावी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना पुराचा फटका बसत आहे। त्यामुळे पाटबंधारे विभाग, मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी कर्नाटक सरकारशी समन्वय साधून तातडीने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवावा, पुराबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा या मागणीसाठी आज कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या वतीने सांगलीतील टिळक चौक येथे मानवी साखळी आंदोलन केलं। सांगलीला भेडसावणारा महापूर संपला पाहिजे, महापूर आलाच नाही पाहिजे यासाठी आम्ही वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन बैठका झाल्या, मात्र सरकार आणि प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत। शासनाकडे सर्व उपाययोजना असताना शासन हतबलय। अलमट्टीच्या काही लोकांनी पाण्याचा विसर्ग केला नसल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा फटका बसला। यामध्ये सामान्य नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या नुकसानीची शासनाने गंभीर दखल घेऊन समिती नेमून कारवाई करावी असा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय। कृष्णा अलमट्टी समिती लवकरात लवकर गठीत करावी। अलमट्टी धरणातून 4 ते 4.5 लाख क्युसेक विसर्ग करण्यात यावा। 2 ते 3 दिवसात मोठ्या पावसाची शक्यता असताना प्रशासन मात्र काहीच हालचाली करत नाही। प्रशासन वेळेस हालचाली केल्या असत्या तर ही वेळ आलीच नसती याचा निषेध करत आज सांगलीतील कृष्णा काठा शेजारील टिळक चौक येथे मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात दिवाण सर्जेराव पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवाजी डोंगरे, भाजपच्या नेत्या नीता केळकर, उर्मिला बेलवलकर, स्वाभिमानीचे संदीप राजोबा यांच्यासह नागरिक सहभागी होते।